ओंकारला एखादी गोष्ट आवडत नाही आहे याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही. मी कधी बारकाईने पाहिलंच नाही आणि तीच गोष्ट पुन्हा 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 करत राहिली तर तू दुखावला जाशील. ते माझ्या लक्षातच न येणं हे अज्ञान आहे. दॅट इज लॅक ऑफ अवेअरनेस. भानच नसणं की दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून बोलण्यावरनं जर मी भानावर नाही आले की यामुळे ओंकार दुखावला जातोय तर ते अज्ञान. आणि ते आपण सगळेजण काही ना काही प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी ते अज्ञान आपल्यापुढे असतं, ते प्रगट करतो, त्यामुळे इतर माणसं दुखावली जातात. आता दुखावली गेली, ओंकार दुखावला गेला, मग मी त्याची क्षमा कशी मागायची? या तो अभिमान आहे, तो लहान आहे माझ्यापेक्षा, मी कशाला त्याची माफी मागू? असा विचार जो येतो मनात तो आपला इगो, अभिमान. आणि त्यामुळे आपण त्या अभिमानापायी आपण एक नातं जे आहे ते बिघडवून ठेवतो. ओंकारला माझ्याबद्दल जी आत्मीयता वाटते ती कमी होऊ शकते किंवा यासारखं मला दुखवतात, चला मी यांना टाळू, जितकं टाळता येईल तेवढं टाळीन, किंवा मग ते तुझा जो मनात राग आहे तो वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त होईल. बरोबर. आणि त्यामुळे नफरतों का जहर, नफरतों के जहर से प्रेम के प्यालों की ओर ले जा. तर हे जे तिरस्कार, द्वेष, नफरत याचं जे पॉयझन आहे ते तुझ्या मनात आणि माझ्या मनात दोघांचे, म्हणजे मला जर जाणीवच नसली, मी ठार अज्ञानी असले तर मला काही नाही होणार, पण ते जहर जे आहे, ते विष जे आहे ते आपल्यालाच त्रासदायक ठरतं. त्याच्या